माझ्या नाथ बाबाची षष्ठी आज आहे. काय आहे? नाथ बाबाची षष्ठी. तसं जर पाहायला गेलं गुरुजी, हा हप्ता एवढा तुमच्या आणि माझ्यासाठी चांगला आहे की याच हप्त्यामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराच्या 375वा विजेचा उत्सव सुद्धा झाला महाराज. याच हप्त्यामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराचा विजेचा 375वा वैकुंठ सोहळा साजरा झालाय. याच हप्त्यामध्ये माझ्या निळोबरायची सुद्धा पुण्यतिथी झालेली. आणि याच हप्त्यामध्ये आपण सर्व मंडळी तीर्थयात्रेसाठी अयोध्येत आलो 4. आणि याच हप्त्यामध्ये म्हणजे आजच्या तारखेमध्ये माझ्या नाथ बाबाचा सोहळा, जरी आपण महाराष्ट्राच्या बाहेर असू, आपण जरी महाराष्ट्राच्या बाहेर असू, जरी तुम्हाला आणि मला नाथ बाबाचा सोहळा पैठणला जाऊन पाहण्याचा योग नाही आला, तरी पण प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये आज प्रभूची सुद्धा सेवा करत आहोत आपण. आणि प्रभूचे सर्वात लाडके भक्त असणारे नाथ बाबा, त्यांची सुद्धा सेवा करण्याचा योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. आपण भाग्यवान मंडळी आहोत दादा. तुमच्या आणि माझ्या भाग्याला पारावार नाहीये. कारण परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचा अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. भाग्य उदयन बहुजन्म समर्जित येण सतसंग पंचलपते पुरुषो यदावय अज्ञान हेतु कृत मोहमदांध कारणाशं विदाय हि तदोदयते विवेका. दादा, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन, भागवत, रामायण कसं आवडल हो. आपण भाग्यवान आहोत. सुंदर अशी तीर्थयात्रा करत आपण काशी विश्वनाथाचं सुद्धा दर्शन सर्व मंडळींनी घेतलंय. क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ क्षेत्र जर कोणतं असेल तर काशी आहे. क्षेत्राणाम चैव सर्वेषां यथा काशी हनुत्तमः. सर्व क्षेत्रात श्रेष्ठ क्षेत्र कोणतं आहे? काशी आहे. आणि सर्व तीर्थामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ कोणतं आहे? गंगा आहे. त्या गंगेचं सुद्धा स्नान तुम्हाला झालंय महाराज. त्रिवेणी संगम तुम्ही प्रयागराजचं सुद्धा दर्शन घेतलंय. आणि 450 वर्ष ज्या प्रभू रामचंद्राला एका छोट्याशा झोपडीमध्ये राहावं लागलं, त्या प्रभू रामचंद्राच्या जगातल्या सर्वात सुंदर मंदिराचं दर्शन सुद्धा तुम्हाला आणि मला प्राप्त झालंय महाराज. मी ज्यावेळेस तो मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा पाहत होतो, त्यावेळेस मनात वाटत होतं आपण कधी अयोध्येला जाऊ, कधी अयोध्येला जाऊ, कधी अयोध्येला जाऊ. खरं सांगू महाराज, आज गुरुजी, नंदूदादा, आम्ही सर्वांनी पाहिलं. त्यावेळेस खरं सांगतो, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले आजी. बस आता आपल्या जीवनात काही अपेक्षाच राहिली नाही महाराज. मी तर नारदाच्या गादीवर सांगतो, उद्या जरी यमाचं आमंत्रण तुम्हाला आणि मला आलं ना, तरी आपण यमाला सांगू, ए यमा, आता बस झालं आमच्या जीवनाचं. विश्व मालकाचं मंदिराचं दर्शन आम्हाला झालंय. ए आवाज, ए बेटा थोडा आवाज कम करतो थोडं. काय झालं आता? माझ्या समोर बसलेले सगळे मराठी आणि तू हो गए हिंदी. ये बहुत प्रॉब्लम हो गए ना थोड़ा. मुझे आता हिंदी, टेंशन मत ले लो, सिर्फ मेरी तरफ देखो, आप थोड़ा प्यार से देखो. क्या है, हमारे लोगों को हिंदी नहीं आती और आपको मराठी समझती नहीं है. बाकी सब लोग ये जो बैठे इधर के, जिन्होंने हमारी अच्छी सी व्यवस्था की है, जिन्होंने इतना अच्छा सा हमको धर्मशाला दिया है, हमारा रसोई का, हमारा सब व्यवस्था जो किया है, ये सब पंडित लोगों को हिंदी बहुत अच्छी आती है. लेकिन हमारे लोगों को हिंदी थोड़ी आती है, लेकिन हेलपट्या खाती है. हिंदी आती है लेकिन क्या होता है, वो थोड़ी हेलपट्या खाती है. इसलिए आमचं मराठीतच बरं आहे. विठाला महाराष्ट्रामध्ये एवढे कार्यक्रम चालू आहे, खूप मोठे उत्सव चालू आहे. आज सुद्धा इथे येत असताना 2 कीर्तनाला दांडी मारून यावं लागली. मी नंदू दादांना सांगितलं, पण महाराष्ट्रात दररोजच कीर्तन आहे महाराज. प्रभू रामचंद्राची सेवा माझ्याही जीवनात होणार नव्हती, म्हणून मी आमच्या दादांना सांगितलं, म्हणलं काळजी करू नका. आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मायबाप तीर्थासाठी आलेले लोक आहोत आपण. कुठासाठी आलेलो आहोत? तीर्थासाठी. तीर्थ करायला निघायचं म्हणल्यानंतर 2 गोष्टी माझ्या कानावर लक्ष देऊन ऐका. तीर्थ करत असताना, तीर्थयात्रा करत असताना ती पायी करा किंवा गाडीनं करा किंवा विमानानं करा, कशानंही करा, पण तीर्थाला जात असताना व्यवस्थेचा विचार कधीच करायचा नाही. तीर्थाला जात असताना अवस्थेचा विचार करायचा. मला कशाचा करायचा? अवस्थेचा विचार करायचा. व्यवस्थेचा जर विचार तुम्ही अयोध्येला येऊन करायला लागले तर मग घरी राहिलेलं बरं की.
व्यवस्थेचा जर विचार तुम्ही पंढरपूरच्या वारीत करायला लागले की गरम पाणी मला आंघोळीला नाहीये, भाजी तिखट झाली, चपाती कडकच नाही, अरे व्यवस्थेचा विचार तीर्थयात्रेत करायचा नाहीये. एक सांगू का महाराज, तुम्ही मानधन देऊन आमच्या बाबांना तुमची तीर्थयात्रा चालू आहे. अरे आपल्या घरी जर टायमावर 5 लोक आले ना महाराज, तर आपली तारांबळ होती, सगळं आपल्या घरात असून सुद्धा होती का नाही. आपल्या घरी जर टायमावर 2 लोकांचं जेवण असेल, 6 लोकांचं जेवण असेल, आणि जर 5 लोक एक्स्ट्रा झाले तर आपल्या मायमाऊल्यांची तारांबळ होती. एकाच टायमाला एवढे लोक सांभाळायचे, बरं ते एका जातीचे नाही, एका गावचे नाही, एका जिल्ह्याचे नाही, अनेक जिल्ह्याचे आमच्या महाराजांवर प्रेम करणारे तुम्ही सर्व मंडळी आहात. हे बघा, निमित्त कशाचं का असेल, तसं तुम्हाला एकट्याला जर अयोध्येला यायचं म्हणलं तर जमत नाही बरं. तसं एकट्याला यायचं म्हणलं की तीर्थयात्रा होत नाही. सर्वानुमते निमित्त जरी ते असेल, बरोबर आहे का नाही, निमित्त जरी आमचे वाळके दादा असेल, पण निमित्त कशाचं का असे ना, पण त्यांच्या निमित्तानं का होईना तुम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन प्राप्त झालं. ही गोष्ट म्हणून खूप सुंदर नियोजन सर्व मंडळींनी केलंय आणि अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. मी काही कीर्तन करण्यासाठी उभा नाहीये. आज मला प्रभू रामचंद्राची काय करायची, सेवा करायची. आज मला माझ्या नाथ बाबाची सेवा करायची. आपण पुण्यवान आहोत की प्रभू रामचंद्राची सेवा करण्याचा योग सुद्धा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय आणि माझ्या नाथ बाबाचा सोहळा सुद्धा तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. नाथ बाबा, मला वाटतं 18 पगड जातीमध्ये जेवढे काही संत महात्मे या वारकरी संप्रदायामध्ये झाले, त्यामध्ये सर्वात ऐश्वर्य संपन्न संत म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं त्यांचं नाव नाथ बाबा आहे महाराज. मी वर्णन करतोय असं नाही, नामदेव राजा एका ठिकाणी गोड वर्णन करतात. संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अरे काय नाथ बाबाचं ऐश्वर्याचं वर्णन करायचं. अरे संपत्तीचं तर होतच, पण आध्यात्मिक ऐश्वर्य एवढं मोठं होतं माझ्या नाथ बाबाचं की कावडीनं पाणी जगाचा मालक करतो अन्यथा करतो. ज्या जगाच्या मालकाची सत्ता आहे तो जगाचा मालक माझ्या नाथ बाबाच्या घरी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. नाथ बाबा जर देवपूजेसाठी बसले ना महाराज, नाथ बाबा जर देवपूजेसाठी बसले तर चंदन उगळायचं काम जगाच्या मालकानं करावं, ही त्यांची योग्यता आहे. काय चंदन उगळायचं काम कोणी करायचं? भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. नुसते नाथ बाबा देवपूजेला बसल्यानंतर श्रीखंड्यात चंदन उगळत होतं असं नाहीये महाराज. नाथ बाबाच्या घरचं धुणं धुवायचं काम कोणाकडे होतं? जगाच्या मालकाकडे होतं, बरोबर आहे का नाही. आणि त्या नाथ बाबाचा आज समाधी सोहळा आहे, त्या नाथ बाबाचा आज उत्सव आहे. अख्खा महाराष्ट्र नव्हे, विश्वाचा मालक सुद्धा पैठण क्षेत्रामध्ये जाऊन माझ्या नाथ बाबाचा सोहळा साजरा करत आहेत. म्हणून आपण सुद्धा नाही तिथं आपल्याला जमलं म्हणून नाथ बाबाचा अभंग घेतला बरं मी आज. तसं नाथ बाबाचं वर्णन काय करायचं आता. 1 तासात आपल्याला उरलेला 1 तास आहे, 1 तास उरला. कारण क्षेत्राच्या ठिकाणी लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नसती, क्षेत्राच्या ठिकाणी लोकांना रामायण ऐकायची इच्छा नसती. रामायणातही जास्त रामायण सांगायचं नाही बाबा यांना, फक्त या तीर्थाचं महत्व सांगायचं. रामान काय केलं, लक्ष्मण काय केलं, सीतान काय केलं, कैकेनं काय केलं, हे सगळं घरी करतात. त्यामुळे आपण सांगायची गरज अजिबात नाही, बरोबर आहे का नाही. यांना फक्त आपण ज्या क्षेत्रामध्ये वावरतो, आपण घर सोडून काशीला आलोय, आपण घर सोडून शरयू मातेच्या तीरावर आलोय, आपण घर सोडून माझ्या प्रभू रामचंद्राच्या दरबारात आहोत. काय या भूमीचं महत्व आहे, काय या क्षेत्राचं महत्व आहे. कारण भूमीचं महत्व पटवून सांगितल्यानंतर, क्षेत्राचं महत्व पटवून सांगितल्यानंतर, तीर्थाचं महत्व पटवून सांगितल्यानंतर तो मनुष्य ज्यावेळेस त्या क्षेत्रात जातो, त्या तीर्थात जातो, त्यावेळेस त्या तीर्थाविषयी त्याच्या अंतःकरणात काय होतो? सद्भावना निर्माण होते, भाव निर्माण होतो. म्हणून तीर्थाच्या ठिकाणी लोकांना फक्त पायाची इच्छा असते, हे पाय ते पाय, हे पाय ते पाय. नाथ बाबाचा अभंग मी तुम्हाला सर्व माझ्या पंचसेवेसाठी घेतलाय. नाथ बाबा या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहे आणि पांडुरंगाला सांगतात, ए पांडुरंगा ऐक ना, माझं जे भरकटणार मन आहे ना, ते मन तुझ्या चरणावर स्थिर कर. एक सांगू महाराज तुम्हाला, परमार्थ हा विषय ना पंच ज्ञान इंद्रियाचा आहे ना, परमार्थ हा विषय ना पंच कर्म इंद्रियाचा आहे. लक्ष देऊन कीर्तन आहे का. परमार्थ हा जो विषय आहे
तो पंच ज्ञान इंद्रियाचा सुद्धा नाही, पंच कर्म इंद्रियाचा सुद्धा नाही. परमार्थ हा जो विषय आहे तो परमार्थ विषय आहे मनाचा. कशाचा? मनाचा. आणि तो करायचा सुद्धा मनाने. आणि करायचा कोणासाठी? मनासाठीच. लक्ष देऊन ऐका. तुम्ही कुठेही जा पण मन सोबत घेऊन जा. काय घेऊन जा? मन सोबत घेऊन जा. कारण की आतापर्यंत परमार्थाला ज्ञान इंद्रियाची गरज नाही आणि कर्म इंद्रियाची गरज नाहीये. परमार्थाला गरज आहे मनाची. पण माणूस शरीराने परमार्थ करतो आणि मन घरी ठेवतो. बरेचसे लोक दिसतात तुम्हाला अयोध्याला, पण काही काहीचं मन डायरेक्ट कल्याणला गेलेलं आहे, काही काहीचं डोंबिवलीला गेलेलं आहे, काही मधातच घाटात थांबलेलं आहे, काही काहीचं श्रीगोंद्याला गेलं, काही काहीचं पुण्याला गेलं. अजिबात नाही. तीर्थयात्रेला येत असताना शरीरानं तीर्थयात्रेला येऊ नका, मनाने या महाराज. कारण की या जगामध्ये सर्वात चंचल जर काय असेल तर मन आहे. त्याला कुठं जाण्याची गरज नाही. चंचल ही मन कृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. सर्वांना श्लोक पाठ आहे. सगळ्या जगामध्ये सर्वात चंचल जर काय असेल तर मन आहे. पण बाजारात गेल्यानंतर जिलेबी खायची इच्छा शरीराला होत नाही. कोणाला होती? कोणाला होती? मनाला झाली की मन लगेच सांगतं चाल जेवायला टाईम आहे अजून, एक एक वेळा खाऊनच. इच्छा कोणाला होती? मनाला. कबीर महाराज सांगतात मन गया तो जाने दे, अरे मत जाने दे शरीर. सर्वात जास्त पाप जर माणसाचं कशाकडून होत असेल ना, शारीरिक पाप माणसाकडून होतंय ना वाचिक पाप माणसाकडून होतंय. सर्वात मोठं पाप जर भयंकर कोणतं असेल तर ते मन आहे. मन संकल्पाचे पापे न जाती तीर्थाची. मनाने केलेलं पाप तुम्ही शरयू नदीमध्ये जल समाधी जरी घेतली तरी जात नाही. म्हणून मनाने कधीच पाप करायचं नाही. म्हणून मन कंट्रोल करण्यासाठी भागवतामध्ये शुकाचार्य भगवंताने राजा परीक्षितला 4 गोष्टी सांगितल्या. गुरुजी किती गोड आहे पहा. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय स्थूले भगवते रूपे मन संदार यद्य. ज्यावेळेस राजा परीक्षितला 7 दिवसात मरण्याचा शाप लागल्यानंतर राजा परीक्षित घाबरला. महाराजांना विचारतो बाबा, हो बाबा ऐका ना, ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्यानं काय करायचंय? शुकाचार्याने राजा परीक्षितला सांगितलं श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सास न खोए, ना जाने श्वास की आवन होय न होय. महाराजांसमोर राजा परीक्षितीने हात जोडले. बाबा मी खूप परमार्थ करण्याचा प्रयत्न करतोय. माझं मन तुमच्या चरणावर स्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. माझं मन कीर्तनात रमण्यासाठी, माझं मन परमार्थात रमण्यासाठी, माझं मन भगवंताच्या चरणाजवळ रमण्यासाठी मी भरपूर प्रयत्न करतोय. पण जेवढं जेवढं मी त्याला परमार्थाकडे नेईल तेवढं तेवढं ते काय करतंय? लांब पळतंय. मग त्याला कंट्रोल करण्यासाठी, मनाला कंट्रोल करण्यासाठी 4 गोष्टी शुकाचार्य भगवानाच्या परीक्षितीला सांगतात. राजा ऐक, जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. जितासनो म्हणजे एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा. कमी पूर्वीचे जे साधू संत मंडळी होते, जो योगी लोक होते, सकाळी 3 वाजता उठायचे आणि पद्मासन घालून 4-4 तास ध्यान करायचे. याचं कारण एका ठिकाणी जास्त बसले तर मनावर काय येतो? कंट्रोल येतो. मनुष्य मनावर विजय मिळवतो. द्या सोडून. आपल्याला एका ठिकाणी एवढं बसणं हो ना, आपण 1 तास कीर्तनाला बसतो तर रामदेव बाबाचे 72 आसनं करतो. आपला विषय चालला नाही, हा योग्यांचा चाललाय. जितासनो जित श्वासो म्हणजे सकाळी लवकर उठा. माया कमीत कमी 8 वाजता उठलं पाहिजे ना. किती? 8ला तरी त्या 8ला म्हणतात म्हणजे वा. पूर्वीच्या मायमावल्या सूर्योदय होण्याच्या अगोदर उठायच्या. आता बहुतांशी मायमावल्या सूर्यवंशी झाल्या. अगोदर सूर्य उगवतो, नंतर ह्या उगवतात. म्हणून सकाळी लवकरात लवकर उठा. विद्यार्थी अवस्थेमध्ये ज्यावेळेस आम्ही आळंदीला शिकण्यासाठी होतो, बोधेबाबाकडे चातुर्मासामध्ये असताना सकाळी 3 वाजता बाबा उठवायचे. किती वाजता उठवायचे? सकाळी 3ला 4ला उठून पखवाजाची प्रॅक्टिस करावी लागायची, गायनाची प्रॅक्टिस करावी लागते. सकाळी जे केलेलं पाठांतर आहे, सकाळी जे केलेलं अभ्यास आहे, तो मरेपर्यंत कधी विसरत नाही. म्हणून जितासनो जित श्वासो, सकाळी लवकर उठा. जित संगो, संघालाही जिंका. आपल्या प्रत्येक इंद्रियाला सवय लावा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे येणे सोसे मन.
झाले घरी. ऐका ना दादा, म्हणून प्रत्येक इंद्रियाला सवय लावा. आणि इंद्रियाच्या जर मागे तुम्ही गेले, मनाच्या जर मागे गेले तर माणसाचं जीवन ठरलेलं आहे. एका माणसाने सुंदर अशी हापूस आंब्याची बाग लावली होती. मनाच्या मागे गेल्यानंतर त्रास किती होतो पहा. हापूस आंब्याची बाग आहे, एवढा सुंदर आंबा आहे की त्याचा सुगंध आला तरी पोट भरेल एवढा गोड आंबा महाराज. आणि एका माणूस त्या रस्त्याने जात असताना त्या आंब्याला काट्याचं कंपाऊंड केलेलं होतं. आता खरं सांगा, आंबा खाण्याची इच्छा कोणाला झाली? मनाला झाली का तोंडाला हो? माया हो? कोणाला झाली? मनाने लगेच पायाला सांगितलं, पायराव चला आंबे खायचे आपल्याला. पायानं सांगितलं, अरे काट्याचं कंपाऊंड आहे ना, सांगू नको मला, उडी मार. पायाने उडी मारली ना आंब्याच्या बगीच्यामध्ये घेऊन गेले. आंबे खायची इच्छा कोणाला झाली? कोणाला झाली? घेऊन कोण गेले? कोण गेले? पाय. पायाचं काम संपलं, मनानं हाताला सांगितलं उचल दगड. ए उचल दगड. उचलला, बंदशी फेकून मारला. एक पाडाचा आंबा खाली पडला. आंबा धुतला वगैरे, स्वच्छ केला. आंबा खाल्ला कोणी? तोंडाने. खाल्ला कोणी? आंबा खाल्ला कोणी? चव कोणी घेतली? चव कोणी घेतली? खरट आहे, गोड आहे, तिखट आहे, कोणाला कळतं? आणि बरं कोणाला वाटलं? उदाहरण आहे का आता? मन आंबा खाण्याची इच्छा झाली मनाला. कोणाला झाली? मनाला. घेऊन गेले पाय. कोण घेऊन गेलं? पाय. आंबा पाडला कोणी? खाल्ला कोणी? चव कोणी घेतली? आणि बरं कोणाला वाटलं? कारण नसताना त्या आंब्याचा मालक आला. कोणाला? आंब्याचा मालक असला. आणि माझा पाडाला लागलेला आंबा आहे ना, ओळख नाही, पाळख नाही, विचारलं नाही, आंबा पाडला. कारण नसताना त्या पाठीनं मार खाल्ला. तिनं आंबा पाहिला होता का? पिवळा आहे का लाल आहे का कसा आहे काळा? बिचार बघितला का तिनं? तिनं आंबा खाल्ला का? कोय खाल्ली का? साधं कातडं तरी दिलं का? नाही. मग ती कोणाच्या नादी लागली? कोणाच्या? मनाच्या नादी लागलं रे, लागलं. ते माणसाचं वाटोळं ठरलेलं आहे. एक भगवात चंचल मन आहे. आणि एवढं करून जर तुमच्या मनावर विजय नाही मिळवला तर त्या मनाचा मालक जगाचा मालक आहे. कोणी? ज्यानं निर्माण ते मन केलंय तो कोणी? जगाचा मालक आहे. आणि त्या जगाच्या मालकाला नाथ बाबा विनंती करतात, ओ देवा ऐका ना. काय नाथ बाबाची मागणी? नाथ बाबा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहेत आणि पांडुरंगाला विनंती करतात, मागणी म्हणतात, हे पांडुरंग आई नाही का बघतात देवा हो देवा, माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर निश्चित आपल्या मनाला भगवंताच्या चिंतनाची सवय लावा. निश्चित आपल्या मनाला साधू संतांचे जे प्रमाण आहे ते वाचण्याची सवय लावा. निश्चित तुमच्या मनाला चांगली सवय लावा. आपण तीर्थाच्या ठिकाणी आलेलो आहोत. एवढं सगळं संसाराचं एवढं बोजगाणं वाहन चाललंय. सगळं लेकर बाळ सगळं सगळं सोडून कशासाठी आलोय आपण? तीर्थासाठी आलो ना. मग तीर्थाला आल्यानंतर संसाराच्या गप्पा करत जाऊ नये. वेळ भेटेल त्यावेळेस श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपण ज्या भूमीमध्ये आहोत हे तीर्थ सुद्धा आहे आणि हे क्षेत्र सुद्धा आहे. इथं देव सुद्धा आहे आणि हनुमंतरायासारखे संत सुद्धा आहे महाराज. बरोबर आहे का नाही? नाही तर बऱ्याचशा ठिकाणी एका ठिकाणी या सगळ्या गोष्टी सापडत नाही महाराज. शिर्डी संस्थान भारतातलं 2 नंबरचं संस्थान मानलं जातं. तिरुपती संस्थान श्रीमंतीच्या बाबतीत भारतात 1 नंबरचं संस्थान मानलं जातं. पण क्षेत्र जरी असेल तरी तिथं तीर्थ नाहीये. तिथं तीर्थ नाहीये. हे बघा ना, आपण ज्या भूमीमध्ये कीर्तन श्रवण करत आहोत तिथं तीर्थ शरयू माता तीर्थ आहे. बरोबर आहे का नाही? जन्मभूमी प्रभू रामचंद्राचं आहे त्याच्यामुळे क्षेत्रही मोठं आहे. जगाचा मालक म्हणजे देव सुद्धा आहे आणि हनुमंतरायासारखे संत सुद्धा आहे महाराज. ज्या हनुमंतरायाला भक्तीचा मार्ग माझ्या तुकोबरायाने विचारावा. त्या हनुमंतरायाचं वर्णन करत असताना नाथ बाबा एक रामायणामध्ये ओवी खर्च करतात. किती गोडे पहा. योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. वानर योनीमध्ये जन्माला आलेले माझे हनुमंतराया
पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार झालाय, भक्ती क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार झालाय, तुकोबराय सांगतात, दासत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले राम चरण. काय केलंय हनुमंतराने? काहीच केलं नाही. श्रीराम जय जय राम. प्रभू रामचंद्र वनवासातून अयोध्येला आले, अयोध्येचे राजा झाले. राजा झाल्यामुळे ज्या ज्या लोकांनी आपल्याला युद्ध काळामध्ये वनवासामध्ये मदत केली, त्याच्या योग्यतेनुसार सर्वांना प्रभू रामचंद्र दान देत गेले. बिभीषणाला लंका देऊन टाकली, सर्वांना दिलंय. सीताई साहेब रागवल्या त्या चमालकावर. काही कळतं का तुम्हाला? हनुमंतराया होते म्हणून माझा शोध लागला. करोनी उड्डाण केले लंकेचे, जाळी गेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. अहो, ज्या हनुमंतरायाने एवढा शोध घेतला, त्या हनुमंतरायाला तुम्ही काहीच देत नाही. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने हात जोडले सीते आई साहेबांसोबत. सीते, मी प्रभू हनुमंतासाठी माझा प्राण जरी दिला तरी त्याच्या उपकारातून मी ऋणी होऊ शकत नाही. तुम्हाला अजिबात काही कळत नाही. प्रभू रामचंद्राची बायको सांगत होती. प्रभू रामचंद्र, तुम्हाला अजिबात काही कळत नाही, तुम्ही नका दान घेऊ, मी. मग आता सीता जर प्रभू रामचंद्र म्हणे तुम्हाला काही कळत नाही, तर आपल्या बायकायचा आपला तर विचारच घेऊ नका. आपल्याला तर काहीच कळत नाही. आपल्याला काही कळत नाही म्हणून तर लग्न केलं ना आपण. कळलं असतो तर संन्यासी राहिलो असतो. कळलं असतो देशाची सेवा केली असती, धर्माची सेवा. कळत नव्हतं ना काही, म्हणून तर लग्न केलं. चला कीर्तनाकडे या. सीताई साहेबांनी पृथ्वी तुल्य असणारे दागिन्याचा गळ्यामध्ये हार असताना तो हार हनुमंताला दिला. हनुमंताने तो हार घेतला. आता एक एक हिरा पृथ्वीच्या तुल्यापेक्षा मोठा, इतका मोठा मोठा तो दागिन्या गळ्यामध्ये. आणि ते आता वानरच होते, ते सगळं तोडून पाहायला लागले. सीताई साहेब म्हणली, हनुमंता, अरे पृथ्वी एवढं तुल्य आहे, काय काय हिऱ्याच आहे, तो हिरा तोडतोय, काय शोधतोय त्याच्यात? आई, याच्यात मी माझ्या रामाला शोधतोय. काय शोधतोय? जिथं माझा राम नाही ते मला पृथ्वी तुल्य असलं काय, जग तुल्य असलं का, काही घेणं देणं? मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. किती गोड आहे. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. काहीच केलं नाही माझ्या हनुमंतराने, फक्त राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. म्हणून नाथ बाबा सांगतात, योनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? वानर योनीमध्ये जन्माला आलेल्या हनुमंतराया. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, वैष्णव क्षेत्रामध्ये सर्वात मोठं स्थान निर्माण झालंय. याचं कारण जीवन भगवानमय झालं होतं. काय झालं होतं? याचं कारण फक्त जीवनमय भगवानमय झालं होतं. पण आपलं सुद्धा जीवन भगवानमय होण्यासाठी आपण आपल्या सुद्धा मनाला काय करा? सवय लावा. देवाचं चिंतन करा. नाथ बाबा सांगतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. बर, अजून काय इच्छा आहे नाथ बाबा तुमची? द्वितीय चरणामध्ये माझे नाथ बाबा देवाला सांगतात, देवा काही अपेक्षा नाही, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. ओ देवा, ऐका ना, जीवनामध्ये नामस्मरण घडलं पाहिजे. आपणही बाकीचं नाही काही केलं तरी नामस्मरण केलं पाहिजे. महाराज, भगवंताच्या नामामध्ये किती ताकद आहे. चिंतन करा महाराज दररोज. अरे अयोध्येला तुम्ही आलेले आहात ना, काशी तुमची झाली, प्रयागराज तुमचं झालं, लक्ष देऊ नाही का? घरी घेऊन जात असताना, फक्त जात असताना एक भगवंताची तुळशी माळ गळ्यामध्ये घेऊन जा, बस. बाकी काही न्यायची गरज आहे. बाकी साड्या, टोळ्या, भावलेन डोलेन ते आपल्या पुण्याला याच्यापेक्षा स्वस्त भेटतात, मुंबईला ते याच्यापेक्षा जास्त स्वस्त भेटतात. म्हणून संसारातल्या गोष्टी काही घेऊन जाऊ नका. जात असताना माझा रामलल्लाचा प्रसाद घेऊन जा. आणि संकल्प करा, या अयोध्ये नगरीमध्ये
संकल्प करा या शरयूच्या तीरावर, संकल्प करा माझ्या प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये. प्रभू रामचंद्राला समोर साक्षी ठेवा ना, प्रभू इतके दिवस माझं जीवन वाया गेलं, संसारात गेलं, मला कळालं नाही, पण आजपासून मी कमीत कमी तुझ्या अयोध्या नगरीमध्ये संकल्प करतोय देवा की मी दररोज न चुकता, किती जरी माझ्यावर मोठं संकट आलं, किती जरी कामाचा व्याप असला, काही जरी झालं तरी मी कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्ण हरी या मंत्राचा काय करीन, जप करीन. हा संकल्प जर तुम्ही घेऊन गेले ना महाराज, तर मी खरं सांगू का, खूप काही तुम्ही जीवनामध्ये केलं. नाही तर कहा गए थे तो कहा नहीं, क्या लाया तो कुछ नहीं. काय की बाया काशील गेल्या की कब्बशी चहा घेतली, मग राम न पेता, हंड्यान पेता का? कपाचा आणि चहाचा आणि बशीचा तसा काहीच संबंध नाही, कोणत्या ग्रंथात वर्णन नाही. उगत पिचे से आई रागे ढकलली, काहीच नाही महाराज. काशीला गेल्यानंतर काय सोडावं? अहो, आपण जे खोटं बोलतोय ते खोटं बोलणं तीर्थाच्या ठिकाणी सोडलं पाहिजे. आपण जे चुकीचं वागतोय ते चुकीचं बोलणं सोडलं पाहिजे. आपण जर व्यसन करत असेल, कोणी दारू पेत असेल, कोणी मांसाहार करत असेल, कोणी गांजा पेत असेल, कोणी तंबाखू खात असेल, क्षेत्राच्या ठिकाणून ते आपण काय केलं पाहिजे, सोडलं पाहिजे. हीच खरी तीर्थयात्रा आहे. नाही तर तुम्ही पार सप्तपुर्या करा, 4 धाम करा, मानस सरोवरला जा, कैलासात जाऊन, हिमालयात जाऊन बसले तरी काही फायदा नाही. संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग बाकीचं सोडून द्या. प्रत्येकाने माझ्या प्रभू रामचंद्राच्या दरबारात आपण पावन झालो महाराज. आपलं खरोखर जो या देशामध्ये जन्माला आलाय ना, जो या भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती जो भारत देशामध्ये जन्माला आला ना, त्यानं मरण्याच्या अगोदर निश्चित माझ्या प्रभू रामचंद्राचं मंदिर पाहण्यासाठी एकदा यावं. अरे अनेक लोकांनी आपल्या देहाचं बलिदान दिलंय महाराज मंदिर व्हावं यासाठी. अनेक लोकांची अपेक्षा होती की आमच्या डोळ्यासमोर हे मंदिर व्हावं. मेले हो महाराज ते. काही कार सेवक, अनेकांवर केसेस झाल्या, अनेक लोक कोर्टात जाऊ जाऊ कोर्टाच्या पायऱ्या चढू चढू महाराज शेवटी मरण पावले. पण त्यांच्या डोळ्यासमोर जे झालं नाही, तुम्हाला आणि मला जे प्रभू रामचंद्राचं खरोखर या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांना द्यावे तेवढे धन्यवाद. कोणत्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी मी इथं आलेलो नाहीये महाराज. मला काय करायचं पक्षाचा? आमचा सर्वात मोठा पक्ष वारकरी पंथ आहे महाराज. याच्यापेक्षा मोठा पंथ नाहीये. पण एखादा मनुष्य जर चांगलं काम करत असेल, एखादा मनुष्य जर देश हिताचे निर्णय घेत असेल, तर तो हिंदू म्हणून आपण सर्व मंडळी त्याच्या पाठीमागे काय राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. खूप आनंद वाटतोय महाराज. आज मंदिर पाहिलं ना, तरी अजून किती काम राहिलंय महाराज. ज्यावेळेस परिपूर्ण होईल ना महाराज, त्यावेळेस अरे काय, जेव्हापासून राम मंदिराचं मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली ना महाराज, विदेशातून लोक ज्यावेळेस दिल्लीच्या एअरपोर्टवर उतरत होते, त्यावेळेस ते पहिले विचारायचे ताजमहल कहा है. ज्यावेळेस विदेशातला कोणताही फॉरेनर मनुष्य ज्यावेळेस दिल्लीच्या एअरपोर्टला आला की तो पहिला विचारायचा, अरे या ताजमहल कहा है. आता विदेशातला कोणताही मनुष्य दिल्ली एअरपोर्टवर उतरला तर त्याच्या मुखातून पहिला शब्द निघेल की अयोध्येचं राम मंदिर कहा है. एवढं सुंदर राम. आणि आपण भाग्यवान, आपण महाराष्ट्रीयन लोक आहे. या मंदिरासाठी सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर महाराष्ट्रीयन लोकांचं आहे. तुम्हाला सांगतो, 10 प्रमुख जे इंजिनियर आहे मंदिर बांधण्यासाठी, जे प्रमुख 10 इंजिनियर आहे, त्यातले 8 इंजिनियर हे महाराष्ट्रातले. लक्ष देऊन ऐका. कुठले? महाराष्ट्रातले. तुम्ही जे आत मंदिरात दर्शनाला गेले होते का नाही, नसल गेले तर उद्या जा. जे सोन्याचे दरवाजे, त्याला जे सागवान लावलेलं आहे, राम मंदिराला जेवढं काही सागवान पुरवल्या गेलं तेवढं आपल्या महाराष्ट्रातून पुरवलं. याचा सुद्धा आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना सविमान असलं पाहिजे. ट्रस्ट किती मोठी असू द्या, पण ट्रस्टीतलं सगळ्यात मोठं खातं कोणाचं असतं? सचिवाचं असतं. कोणाचं असतं? सचिवाचं. अध्यक्षाहीपेक्षा ज्याला मान असतो त्याला काय म्हणतात? सचिव. आणि राम मंदिराची एवढी मोठी जी ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टीचे सचिव गोविंदगिरीजी महाराज ते सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे. याचा आपल्याला काय असला पाहिजे? अभिमान असला पाहिजे. आनंद आहे हो खूप. मला तर एवढं प्रसन्न वाटलं, असं वाटतंय अजून 2-3 दिवस राहावं, पण पुढेही बहुत करणे आहे. आता नाही, आता कीर्तनाच्या तारखी घेतलेल्या होत्या. दादाने मला सांगितलं, जर अगोदर असतं ना महाराज तर मी 8 दिवस 7 दिवस मस्त कथा केली असती महाराज. वा किती सुंदर आहे. काय रंगदेवता आहे, काय भूमीची ताकद आहे महाराज. मी सहज, मला आठवत सुद्धा नाही या भंगावर काय बोलायचं काय नाही, पण काय प्रभू रामचंद्राची ताकद असेल. सहज जगाचा मालक बोलून घेतोय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून इथून जात असताना
असताना फक्त माझी तुम्हाला एक लेकरू म्हणून विनंती, तुमचं लेकरू म्हणून माझ्या पदरात एक भीक टाका. विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना, दानी तुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. राम राम स्मरा आधी लाभो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदिगा. राम नामामध्ये किती ताकद आहे, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. नाथ बाबा देवाला सांगतात, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. तीर्थयात्रा पायानं करायची सांगितली, पण कोणती? पंढरपूरची वारी असेल, आळंदीची वारी असेल. आता अयोध्येला जर पायी यायचं म्हणल्यावर कसं यायचं? एक तर आपलं वय झालेलं आहे, आपल्याला शुगरचा त्रास आहे, बीपीच्या गोळ्या चालू आहे, बरोबर आहे का नाही? आपल्याला शक्य नाही. कसंही तीर्थयात्रा करा, पण ऐका ना, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. तीर्थयात्रेला गेल्यानंतर असं कोणालाही काही बोलू नका. घरी भांडण करता आणि तही भांडण करता, मग तीर्थयात्रा कशाला करता? हा, भाजी तिखट झाली तर अरे काय मरता का भाजी खाऊ खाऊ? 8 दिवस नाही खाल्लं तर मरणार आहे का तुम्ही? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, कीर्तनाला तीर्थयात्रेला येत असताना व्यवस्थेचा विचार करायचा नाही, तीर्थयात्रेला येत असताना अवस्थेचा विचार करायचा. अरे साधं पुण्यामध्ये जर तुम्ही नुसतं एखाद्या हॉटेलला नाश्ता करायला गेलं तर 1000 रुपये पुरत नाही आपल्याला, नाही पुरत, बरोबर आहे का नाही? आपण काय देऊन देतो महाराज? काही देत नाहीये. लक्ष देऊन ऐका, तीर्थयात्रा करत असताना फक्त अवस्थेचा विचार करायचा, व्यवस्थेचा करायचा नाही. पंढरपूरच्या यात्रेला गेले ना, लोक सांगतात भाजी अशी झाली तशी झाली. अरे तसं नाही ना महाराज. 15 दिवस आपण वारी करतो, बरोबर आहे का नाही? 15 दिवस समजा नाही कांदा खाल्ला, मरणार आहे का आपण? 15 दिवस नाही मसाल्याचं खाल्लं, मरणार आहे आपण? अजिबात नाही. आमची दिंडी माहिती आहे ना, धंदूबांना माहिती, रविबांना, आमच्या दिंडीत कांदा लसूण अजिबात नसतो. आमची गुरुजी खूप कडक आहे. ते म्हणतात 1 महिना कांदा नाही खाल्ला तुका मरणार आहे का? भांडणं करायचे का कांदा लसूण खाऊन? देवाचं चिंतन करायचं ना, साधं खायचं, फक्त आपल्याला भेटतं म्हणून खायचं ना, आपलं देवाचं चिंतन करायचं. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने. तीर्थयात्रेला जायचं ही इच्छा तुमच्या मनात येणं ठीक आहे, पण ती इच्छा पूर्ण करण्याचं काम जर कोण करत असेल तर जगाचा मालक. मी बोलतो असं नाही, नामदेवरायचा अभंग आहे, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. वदनी तुझे मंगळ नाम हृदय अखंडित, नामा म्हणे केशव राजा, आणि केला नेम चालवी माझा. म्हणून तीर्थयात्रे सुखे जाऊ, पण कवा? शरीर चांगलं आहे तोपर्यंत. जो हे सगळं सिद्ध हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जेवढे काही या देशामध्ये तीर्थ आहे, बद्रीनाथ असेल, केदारनाथ असेल, जगन्नाथपुरी असेल, द्वारका असेल, सगळे पाहून घ्या, बरोबर आहे का? कारण की परत हा नरदे भेटणार नाही. मग या नरदेला येऊन सगळे तीर्थ पाहून घ्या. आणि आता अयोध्येचं राम मंदिर पाहिलं, आता तर काही तुम्हाला पाहायची गरज राहिली. मी मग अशीच तुम्हाला सांगितलं, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. बस लोकांना गावाकडे गेलं की सांगा, हे बाबा आता सगळं सार झालं माझं, आता मी अयोध्येचं मंदिर बांधलं, आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी मला काही घेणं देणं नाही का? मला अखिल विश्वाचं आराध्य दैवत माझ्या प्रभू रामचंद्राचं मंदिर, काय गोड मूर्ती महाराज. आत गेले की माणसाचं मन प्रसन्न होतं. वा, सलाम आहे त्या माणसाला ज्यांनी ती मूर्ती बनवली, सलाम आहे त्या माणसाला ज्यांनी एवढं सुंदर मंदिर बनवलं महाराज. आम्ही उन्हातच गेलो होतो आता मागाशी दर्शनाला. गर्दी पाहिल्यानंतर एवढा थकवा येत होता, म्हणलं कधी जाईल गर्दी, कधी जाईल गर्दी. नुसती ढकला ढकल ढकला ढकल ढकला ढकल. पण आत गाभाऱ्यात ज्या वेळेस गेलो आणि प्रभू रामचंद्राचं 2 मिनिटं मुखदर्शन झाल्यानंतर सांगू, 1 ते 1.5 तासाचा थकवा कसा निघून गेला कळाला नाही. ही ताकद माझ्या जगाच्या मालकाची आहे. म्हणून पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने. नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा विठोबा रमाये. जय जय विठोबा.